Good morning, everybody. Today we start the statistics chapters. 7 chapter statistic. Only 10 marks. So, only this is the drop of the we drop the Kaiser syllabus. But only 4 students in this program. The 4 students final exam the statistic chapter बघा. First class mark. Class mark means upper limit प्लस लोअर लिमिट डिवाइडेड बाय काय करायचं 2 करायचं. फाइंड द क्लास मार्क असा 1 मार्क्सला क्वेश्चन विचारतात. फाइंड द क्लास मार्क बघा. तर फर्स्ट आपल्याला 25 35 इन दिस बघा इट इज कॉल्ड लोअर लिमिट. लोअर लिमिट इज काय बरं लोअर लिमिट इज इक्वल टू 25 अँड अपर लिमिट इज इक्वल टू काय बरं 35. आपल्याला क्वेश्चन विचारतात फाइंड द लोअर लिमिट अँड अपर लिमिट. तर 25 इज कॉल्ड काय बरं लोअर लिमिट अँड 35 इज काय बरं अपर लिमिट. The upper limit and lower limit. The 25 and 35 upper limit and काय बरं lower limit. मग आपल्याला क्लास मार्क विचारला 25 and 35. फाइंड द क्लास मार्क. मग आपण 25 प्लस 35 आपण किती करायचं 2 इज इक्वल टू 60 अपॉन 2. देअरफॉर क्लास मार्क इज इक्वल टू किती बरं 30. मग क्लास मार्क आपल्याला फाइंड करायला सांगितलं तर क्लास मार्क अपर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइडेड बाय 2. अपर लिमिट अँड लोअर लिमिट. तर अपर लिमिट 35 आणि लोअर लिमिट किती बरं 25. देअरफॉर 60 अपॉन 2 इज इक्वल टू किती बरं 30. मग क्लास मार्क इज इक्वल टू अपर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइडेड बाय काय करायचं 2 करायचं. मग दोघांची सम करायची आणि त्याला 2 ने काय करायचं डिवाइड करायचं. लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं क्लास इंटरवल. तर विड्थ ऑफ द क्लास असा क्वेश्चन जर विचारला आपल्याला तर बघा 25 अँड 35 याचा विड्थ ऑफ द क्लास विचारला. त्या क्लास मधला काय घ्यायचा डिफरन्स बिटवीन काय बरं क्लास करायचा. मग क्लास मधला डिफरन्स किती बघा लक्षात ठेवायचं 25 मायनस 35 इज इक्वल टू किती बरं 10. देअरफॉर विड्थ ऑफ द क्लास इज इक्वल टू किती बरं 10. इट इज कॉल्ड बघा 25 35. त्या क्लास मधला जो डिफरन्स असेल त्याला विड्थ ऑफ द क्लास म्हणतात. लक्षात ठेवा. विड्थ ऑफ द क्लास इज इक्वल टू किती बरं 10. तर परीक्षेला विड्थ ऑफ द क्लास विचारलं की आपण 10 द्यायचं. लक्षात ठेवायचं परीक्षेला. यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी लोअर फ्रिक्वेन्सी अँड अप्पर फ्रिक्वेन्सी बघा. व्हॉट इज द मीडियन. आता व्हॉट इज द मीडियन बघा असा क्वेश्चन जर विचारला तर आपण काय करायचं सपोज 7 10 7 5 9 आणि 10 आपण याची सम करायची. लक्षात ते 7 प्लस 10 प्लस 7 प्लस 5 प्लस 9 प्लस 10 डिवाइडेड बाय 1 2 3 4 5 6 ने त्याला काय करायचं डिवाइड करायचं. पण 10 प्लस 19 24 31 41 अँड 48 डिवाइडेड बाय काय बरं 6. देअरफॉर किती आलं बरं 8. देअरफॉर मीडियन इज इक्वल टू काय बरं 8. म्हणजे या सगळ्यांची सम करायची आणि त्याला जेवढे नंबर्स असतील तेवढ्या नंबर्सने त्याला काय करायचं डिवाइड करायचं. 1 2 3 4 5 6 होतं. या सगळ्यांची सम 48 आलं. हे नंबर 6 होतं. 6 ने डिवाइड केलं. देअरफॉर मीडियन इज इक्वल टू किती बरं 8. म्हणजे सगळ्यांची सम करून त्या नंबर ऑफ एने काय करायचं डिवाइड करायचं. लक्षात ठेवा. नंतर या ठिकाणी आपल्याला मोड विचारला. लक्षात ठेवा 19 15 20 25 15 20 15. फाइंड मोड विचारला. लक्षात ठेवा. फाइंड मोड. तर आपण काय करायचं लक्षात ठेवायचं सगळ्यात वारंवार जास्त वेळा जो असेल इट इज कॉल्ड काय बरं मोड म्हणायचं. लक्षात ठेवा. तर आपण या ठिकाणी पाहिलं 15 बघा 15 3 टाइम्स आहे बघा 15 मोर टाइम्स. देअरफॉर मोड इज इक्वल टू 15 द्यायचं. लक्षात ठेवा. मोड इज इक्वल टू काय बरं 15. म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल त्यालाच काय म्हणतात बरं मोड म्हणतात. या ठिकाणी 3 टाइम्स आपल्याला आलेला. लक्षात ठेवा. मग मोड इज इक्वल टू किती बरं 15. परीक्षा लक्षात ठेवायचं जर जास्त वेळ असेल त्याला काय म्हणतात मोड म्हणतात. हा 19 2 टाइम्स आहे बघा 21 2 टाइम्स आहे. पण 15 हा 13 टाइम्स आहे बघा. तर 15 मोर टाइम्स आहे बघा. देअरफॉर मोड इज इक्वल टू काय बरं 15. हा पण क्वेश्चन परीक्षेला विचारू शकतात बघा मोड आपल्याला बघा. तर असे बारीक क्वेश्चन जर आपल्या परीक्षेला विचारले तर ते क्वेश्चन आपल्याला करता यायला पाहिजे. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी फर्स्ट आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा प्रॉब्लेम सेट मधला. बघा प्रॉब्लेम सेट याच्यातला हा क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा. 2 क्वेश्चन बघा
तर the mean by 20 salaries for 20 workers. For 20 workers, salary 10,250. पुढे ऑफिस सुपरिटेंडेंट ऍडेड बघा तर इन्क्रीज ऑफिस सुपरिटेंडेंट ऍडेड salary increase 750. फाइंड सॅलरी ऑफ काय सुपरिटेंडेंट. काय करायचं आपण बघा. टोटल सॅलरी फर्स्ट. टोटल सॅलरी 20 वर्कर्स. 20 वर्कर्स इज इक्वल टू 20 इंटू 10,250 करायचं. लक्षात ठेवा. इज इक्वल टू बघा हे 0 हे 2 0 2 ने मल्टिप्लाय केलं 2 5 10 2 to the 4 5 0 2 to the 1 2,05,000 रुपीज बघा. 20 वर्कर्सची बघा. मग ऑफिस सुपरिटेंडेंट ऍडेड बघा. ऑफिस सुपरिटेंडेंट ऍडेड. therefore worker total worker is equal to 20 plus 1 is equal to 21. सॅलरी लक्षात घ्यायचं 10,250 प्लस 750 ने इन्क्रीज झाले प्लस 750 0 0 10 11,000. मग टोटल सॅलरी ऑफ 21 वर्कर्स. सॅलरी 21 वर्कर्स इज इक्वल टू बघा इज इक्वल टू 11,000 इंटू काय करायचं 21 हे 230 बघा. 21 11 वन जा 11 टू जा 21 231. therefore 2,31,000 रुपीज लक्षात ठेवा. मग ऑफिस सुपरिटेंडेंट सॅलरी ऑफ सुपरिटेंडेंट इज इक्वल टू काय करायचं 2,31,000 मायनस हे 21 वर्कर्स आहे हे 20 वर्कर्स आहे बघा 2,500 2,05,000 बघा 0 0 0 6 2 मग 26,000 काय बरं रुपीज. द सॅलरी ऑफ द सुपरिटेंडेंट इज किती बरं 26,000. हा क्वेश्चन मस्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. परीक्षेला हा सेकंड क्वेश्चन विचारतात म्हणून या ठिकाणी घेऊन टाका. लक्षात ठेवा सेकंड क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट होता. प्रॉब्लेम सेट मधला हा सेकंड क्वेश्चन परीक्षेला येणार म्हणजे येणार. लक्षात ठेवा 26,000. काय केलं फर्स्ट आपण 20 वर्कर्स सॅलरी 10,250. ऑफिस सुपरिटेंडेंट ऍडेड सॅलरी इन्क्रीज 750. बघा टोटल सॅलरी 21 वर्कर्स 20 into 10,250 2,05,000. ऑफिस सुपरिटेंडेंट ऍडेड टोटल वर्कर्स इज 20 plus 1 21. सॅलरी इन्क्रीज किती बरं 750. मग सॅलरी 11,000. द टोटल सॅलरी 21 वर्कर्स 11,000 into 21 2,31,000 रुपीज. मग सॅलरी ऑफ सुपरिटेंडेंट 2,31,000 मायनस 2,05,000 इज इक्वल टू 26,000. हा क्वेश्चन मस्त इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला येण्याची शक्यता जास्त. लक्षात ठेवा. काय केलं आपण टोटल सॅलरी 21 वर्कर्सची केली 10,250 20 ने मल्टिप्लाय केलं. ऑफिस सुपरिटेंडेंट झाले म्हणजे 20 plus 1 21 झाले. सॅलरी पण इन्क्रीज झाली. सॅलरी 750 ने इन्क्रीज झाली. मग 10,250 plus 750 11,000. टोटल सॅलरी 21 वर्कर्स 11,000 to 21 2,31,000 रुपीज. सॅलरी ऑफ सुपरिटेंडेंट काय केलं आपण 2,31,000 मधून 2,05 मायनस केले की त्याला 26,000. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर एक्झाम. हा परीक्षेला विचारण्याची शक्यता जास्त. लक्षात ठेवा. प्रॅक्टिस करून टाका. हा क्वेश्चन आपल्याला परीक्षेला प्रॉब्लेम सेट मधला येणार म्हणजे येणार. लक्षात ठेवायचं. यानंतर मी थोडंसं पुढे जातोय बघा. तर फ्रिक्वेन्सी. तर आपल्याला या ठिकाणी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ची फ्रिक्वेन्सी कशी तयार करतात ते आपल्याला करता यायला पाहिजे. लक्षात ठेवा. तर प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 7.4 मधला बघा. हा फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. या ठिकाणी आपल्याला क्लास दिले बघा 150 153 153 156 क्लास. नंतर 153 156 156 9 159 162 then 162 165 then 165 168. या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली बघा. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 05 07 15 10 05 आणि 03 आणि टोटल दिले 45. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं लेस दॅन नीट लक्षात ठेवा. लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी
तर काय करायचं, लेस दॅन विचारल्यानंतर लक्षात ठेवायचं आपण पहिले 0.5 घ्यायचं, वरतून स्टार्ट करायचं. लेस दॅन जेव्हा विचारला असेल तेव्हा वरतून स्टार्ट करायचं. ज्यास आपल्याला मोर दॅन विचारला असेल तर खालचा आकडा वरती घ्यायचा. आता या ठिकाणी 5 दिलं लक्षात ठेवा. 0.5 प्लस 0.7 करायचं इज इक्वल टू 12. नीट लक्षात ठेवा 5 मध्ये हे 7 ऍड करायचं. आता हे 12 पुढे घ्यायचं. 12 प्लस 15 इज इक्वल टू किती बरं 27. 27 पुढे घ्यायचं. 27 प्लस 10 इज इक्वल टू किती बरं 37. 37 प्लस 5 इज इक्वल टू किती बरं 42. 42 प्लस 3 इज इक्वल टू किती बरं 45. इथं 45 इथं लास्ट 45 यायला पाहिजे. त्याला म्हणतात लेस दॅन. लेस दॅन म्हणजे वरतून सुरुवात करायची. लक्षात ठेवा फर्स्ट घेतला आपण 0.5. 0.5 मध्ये 7 ऍड करायचं 12 झालं. 12 इथे घ्यायचं. 12 मध्ये 15 ऍड केले 27. 27 प्लस ऍड 10 37. 37 प्लस 5 42. 42 प्लस 5 3 इज इक्वल टू 45. याला म्हणतात लेस दॅन टाइप फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा. तर हा परीक्षेला क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त आहे. फिल इन द ब्लँक्सला विचारला तर हा क्वेश्चन आपल्याला करता यायला पाहिजे. लेस दॅन याला काय म्हणतात लेस दॅन. नीट लक्षात ठेवायचं लेस दॅन. तर हा एक क्वेश्चन बघा. त्याच्या पुढचा आणखी एक क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन किंवा ह्या दोघांपैकी एक क्वेश्चन परीक्षेला आपल्याला फिल इन द ब्लँक्सला किंवा ऍक्टिव्हिटी मध्ये विचारणार बघा. या ठिकाणी आता क्लास दिलाय, फ्रिक्वेन्सी दिलाय आणि मोर दॅन विचारले. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी शब्द मोर दॅन बघा. सेकंड क्वेश्चन बघा याच्यातला क्लास दिलाय 1000 5000 त्याची फ्रिक्वेन्सी दिली 45. देन 5000 10000 त्याची फ्रिक्वेन्सी दिली 19. 10000 15000 त्याची फ्रिक्वेन्सी दिली 16 आणि 15000 20000 त्याची दिली 2 दिली. लक्षात ठेवा. आणि 2000 20000 आणि 25000 याची फ्रिक्वेन्सी दिली 0.5. टोटल फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला 87. तर काय करायचं लक्षात घ्यायचं मोर दॅन विचारले. आता ज्यावेळेस मोर दॅन विचारला असेल त्यावेळेस बघा या ठिकाणी आपल्याला 0.5 हा शेवटचा आकडा 0.5 यायला पाहिजे. तर काय करायचं ज्यावेळेस मोर दॅन विचारला असेल त्यावेळेस आपण हा 87 हा पहिले घ्यायचा. लक्षात ठेवा. काय करायचं 87 हा अगोदर घ्यायचा. बरं फर्स्ट काय करायचं मोर दॅन जेव्हा विचारला असेल तर लेस दॅन विचारला असेल आपण 45 असं ऍड करतो 87 आलं. मोर दॅन विचारले शब्द तर काय करायचं हा 87 पहिले वरती लिहायचं. लक्षात ठेवा 87 वरती लिहायचं. मग आता 87 मायनस कर द्यायचं. 87 मायनस 45. 87 मायनस 45 करायचं 2 42 आलं. 42 मायनस 19 करायचं 3 त्याला 23. 23 मायनस 16 करायचं त्याला 07. 07 मायनस 2 इज इक्वल टू 0.5. लक्षात ठेवा शेवटचा आकडा या ठिकाणी 5 यायला पाहिजे. लक्षात ठेवायचं. काय केलं फर्स्ट मोर दॅन मध्ये हा 87 वरती घ्यायचा. 87 मायनस 45 42. 42 मायनस 19 23. 23 मायनस 16 07. 07 मायनस 2 0.5. इथं 5 इथं 5 यायला पाहिजे. लक्षात ठेवा. तर मोर दॅन जेव्हा विचारला असेल तेव्हा आपण काय केलं 87 वरती घेतलं. लक्षात ठेवा 87 वरती घ्यायचं. मोर दॅन विचारला असेल. लेस दॅन विचारला असेल तर याच्यामध्ये 45 प्लस ऍड करायचं. लेस दॅन मध्ये ऍड करत जायचं असतं आणि मोर दॅन मध्ये मायनस करायचं. मोर दॅन मध्ये 87 हा आकडा आपण वरती घेतला आणि त्याच्यामध्ये पहिले 45 मायनस केले, नंतर 19 मायनस केले, नंतर 16 मायनस केले, 2 मायनस केले. तर हे फिगर हा 5 आहे. तर 5 तिथे यायला पाहिजे. लक्षात ठेवा. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर फ्रिक्वेन्सी. लेस दॅन फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन फ्रिक्वेन्सी या दोघांपैकी एक क्वेश्चन परीक्षेला अगदी हमखास विचारतात येणार म्हणजे येणार. लक्षात ठेवायचं मोर दॅन फ्रिक्वेन्सीचा हा क्वेश्चन आपल्याला परीक्षेला विचारतात बघा मोर दॅन फ्रिक्वेन्सी. तर ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे फिल इन द ब्लँक्स असे क्वेश्चन जर आपल्याला विचारले तर ते करता यायला पाहिजे. लक्षात ठेवा. तर फ्रिक्वेन्सीचा हा टेबल अतिशय इम्पॉर्टंट होतं बघा. नंतर आपल्याला एखादा ग्राफ विचारला तर ग्राफमध्ये सब डिवाइडेड बार. लक्षात ठेवा सब डिवाइडेड बार अँड आपल्याला पर्सेंटेज बार या दोघांपैकी एक ग्राफ परीक्षेला विचारतील. सब डिवाइडेड बार म्हणजे त्याचे डिवायडेशन करायचे असतं. लक्षात ठेवायचं. तर आपल्याला तो ग्राफ हा फर्स्ट एक्झरसाइज मधला जो ग्राफ जो आहे तो ग्राफ परीक्षेला आयता विचारतात बघा. तर त्याच्यामध्ये सब डिवाइडेड बार म्हणजे बघा हा आयता सॉल्व्ह केलेला आहे बघा. इयर दिले 2 0 10 या ठिकाणी व्हीट बघा व्हीट 30 दिलेलं आहे. जवार दिलेलं आहे आणि टोटल असे 3 कॉलम आपल्याला देतील. लक्षात ठेवायचं 2010
नंतर 2011 आणि 2012. तर काय करायचं लक्षात ठेवा परीक्षेला. तर असं आपण 30, 10, देन 45, 35, 15, देन 48 and 12. तर या ठिकाणी 60, या ठिकाणी 50 आणि या ठिकाणी काय बरं 40. यानी सांगतील आपल्याला ड्रॉ सब डिवायडेड बार. फर्स्ट विचारलंय ड्रॉ सब डिवायडेड बार. काय करायचं लक्षात ठेवा. या ठिकाणी हीट जेव्हा नाही टोटल दिलेले आणि आपल्याला सब डिवायडेड बार विचारले तर परीक्षेला आपल्याला या ठिकाणी टोटल करून घ्यायचं लक्षात ठेवा. फर्स्ट आपण काय करायचं या ठिकाणी हा सब डिवायडेड बार या ठिकाणी स्केल लिहायचं लक्षात ठेवायचं. स्केल जर नाही लिहिलं तर मार्क जातील लक्षात ठेवा. तर आपण जास्तीत जास्त 40 बघा. तर आपण या ठिकाणी काय करायचं स्केल घेताना तर आणि व्हीट कसे जवार कसे लक्षात ठेवा. तर आपल्याला पहिले व्हीट आहे बघा. तुम्ही व्हीट कसे दाखवणार आहे नंतर जवार कसे दाखवणार आहे त्याचा पण उल्लेख या ठिकाणी आपण करायचा लक्षात ठेवा. तर व्हीट आणि जवार तर परीक्षेला आपल्याला नीट पाहिजे. आपण व्हीट आपण दाखवणार आहे समजा या ठिकाणी आपण व्हीट जर असं दाखवणार असेल व्हीट हे व्हीट आणि जवार तुम्ही लक्षात ठेवायचं. जवार अशी दाखवणार असेल तर जवार अशी दाखवायची लक्षात ठेवा. तर व्हीट आणि जवार. तर आपण या ठिकाणी काय करायचं स्केल घ्यायचं लक्षात ठेवा. या ठिकाणी वाय ॲक्सिस आता या ठिकाणी आपण इयर घेणार आहे. एक्स ॲक्सिस इयर वाय ॲक्सिस इट इज कॉल्ड एक्स ॲक्सिस इट इज कॉल्ड काय बरं वाय ॲक्सिस. इन वाय ॲक्सिस आपण काय घेणार या ठिकाणी संपूर्ण 10 सेमी 1 सेमी इज इक्वल टू 10 क्विंटल 1 सेमी इज इक्वल टू 10 क्विंटल. हे क्विंटल मध्ये दिलेले लक्षात ठेवा. आपण म्हणून क्विंटल घ्यायचं लक्षात ठेवा. क्विंटल म्हणजे 10 1 सेमीवर आपण 10 देन 20 देन 30 देन 40 देन 50 आणि देन काय बघा 60. हे आपण करून घ्यायचं लक्षात ठेवा. नंतर या ठिकाणी आपण बघा एक एक दाखवणार आहे. या ठिकाणी आपण सब डिवाइडेड बार करणार लक्षात ठेवा. या ठिकाणी 1 सेमीवर आपण खुणा करणार आहे बघा या ठिकाणी. तर असे मी 1 सेमीवर खून केले लक्षात ठेवा. या ठिकाणी 2010 लिहिले लक्षात ठेवा. नंतर सोडून बघा या ठिकाणी 1 सेमीवर खून करणार आहे. या ठिकाणी 2011 करणार लक्षात ठेवा. आणि पुढे या ठिकाणी बघा थोडी जागा सोडून हे 2011 केले लक्षात 2012 बघा. तर या ठिकाणी बरोबर एक सेमीवर करायचं. 1 सेमी गॅप करायचा. परत 1 सेमीवर खून केलं 2011 परत 1 सेमी गॅप केला 11-12 केलं लक्षात ठेवा. 1 सेमीवर अशा खुणा केल्या लक्षात ठेवा. पुढे गॅप दिसण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचे खुणा केले बघा. यानंतर आता सब डिवाइडेड बार करताना काय करायचं. आता टोटल किती बरं 40 लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 30 हे 30 बघा सब डिवाइडेड बार करताना आपण बघा सब डिवाइडेड बार करताना त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला पहिला बार जो होता सब डिवाइडेड बार करायचे. तर टोटल या ठिकाणी बघा हा 2010 आहे हा 2011 आहे आणि हा 2012 आहे लक्षात ठेवा. तर आपण काय करायचं टोटल किती बरं 40 तर 40 वर काढून घ्यायचं लक्षात ठेवा. ते 40 मी काढून घेतलं सब डिवाइडेड बार मध्ये. तर याच्यामध्ये 30 किती बरं व्हीट आहे तर व्हीट आपण 30 दाखवणार लक्षात ठेवा. तर हे व्हीट दाखवले मी लक्षात ठेवा. व्हीट हे 30 व्हीट दाखवले. वरती ऑटोमॅटिक वरचे ऑटोमॅटिक आपले काय शिल्लक राहील जवार शिल्लक राहील बघा. हे जवार आहे लक्षात ठेवा आपल्या वरती हे व्हीट आणि जवार. म्हणजे आपण पहिले व्हीट आणि जवार दाखवले सर. सेकंड बघा 35 बघा. आता 35 कसे घ्यायचे तर 30 आणि त्याच्यावरती हाफ घ्यायचं लक्षात ठेवा. 30 आणि हाफ घेतलं मी लक्षात ठेवा. 30 आणि हाफ. तर टोटल या ठिकाणी किती बरं 50 आहे. 50 पर्यंत मी जातोय पहिले बघा 50 पर्यंत गेलं लक्षात ठेवा. 50 पर्यंत गेल्यानंतर त्याच्यापैकी 35 बघा हे 35 लक्षात ठेवायचं. हे 35 मी अशी दाखवून दिले या ठिकाणी 35 आणि रिमेनिंग जे वरचे राहिलेले ते राहिलेले म्हणजे कोणते लक्षात ठेवायचे परीक्षेला की आपले या ठिकाणी हे आपले जवार शिल्लक राहिले लक्षात ठेवायचं. म्हणजे टोटल मी काय काढून घेतलं 50 काढून घेतलं लक्षात ठेवा. आता तसं टोटल 60 काढून घ्यायचे पहिले. फर्स्ट 60 हे 60 काढून घेतलं. त्या 60 मधले किती बरं 48 आहे. आता 48 कसे घ्यायचे त्याला 2 लाईन्स कमी घ्यायच्या. 50 ला 2 लाईन्स कमी घ्यायच्या. 50 ला 2 लाईन्स कमी घ्यायच्या लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचं. हे आपले व्हीट आणि वरचं ऑटोमॅटिक काय उरलं बरं जवार उरलं लक्षात ठेवा. या ठिकाणी हे जवार दाखवायचे लक्षात ठेवा. तर हा आपल्याला याला म्हणतात सब डिवायडेड बार. काय करायचं याला सब डिवायडेड बार लक्षात ठेवा. या ठिकाणी शब्द वापरायचा इयर आणि या ठिकाणी शब्द वापरायचा आहे क्विंटल. प्रोडक्शन क्विंटल. तर अशा प्रकारे हा सब डिवायडेड बार परीक्षेला काढायचं लक्षात ठेवा. तर परीक्षेला मस्ट इम्पॉर्टंट आहे सब डिवायडेड बार. परीक्षेला जर आला तर हा सब डिवायडेड बार आपण अशा पद्धतीने काढायचा बघा. तर सब डिवायडेड बार परीक्षेला
इट इज कॉल्ड काय बरं सब डिवायडेड बार. तर टोटल करून घेऊन त्याची सब डिवाइड करायचे लक्षात ठेवा. टोटल मी 40 काढले, त्यातले 30 जवार दाखवले, उरलेले काय बरं सॉरी व्हीट दाखवले, उरलेले जवार बघा. टोटल काढले या ठिकाणी 50, त्यातले 40 35 हे काय बरं व्हीट, उरलेले जवार बघा. त्याचप्रमाणे या ठिकाणी टोटल 60 काढून घेतले, त्यातले 45 48 हे आणि उरलेले काय बरं हे असे. तर अशा पद्धतीने हा काढायचा लक्षात ठेवा परीक्षेला. हा जर आला परीक्षेला तर मस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं परीक्षेला सब डिवायडेड बार अशा पद्धतीने हा काढायचं लक्षात ठेवा. याच्यावर जर आपल्याला पर्सेंटेज विचारलं तर पर्सेंटेज बार सुद्धा आपल्याला काढता येतो बघा. तर पर्सेंटेज कसं काढायचं लक्षात ठेवा. तर तो सुद्धा आपल्याला पर्सेंटेज बार डायग्राम बघा. पर्सेंटेज तर हेच दिले बघा आपल्याला. इयर दिलेले 2010, देन व्हीट दिले बघा 30, जवार दिलेले 10 बघा. 2011 मध्ये दिलेले 35 15, देन 2012 किती दिले 48 आणि 12 आणि ड्रॉ पर्सेंटेज डायग्राम. ड्रॉ पर्सेंटेज काय करायचं आपण या ठिकाणी टोटल मारून घ्यायचं लक्षात. टोटल करून घ्यायची पहिले. फर्स्ट हा टोटल कॉलम आपण करून घ्यायचा बघा. किती झाले 40, टोटल किती झाले 50 आणि टोटल किती झाले 60. आता या ठिकाणी पर्सेंटेज कोणाचं पण एकाचं पर्सेंटेज आपण काढून घ्यायचं बघा. तर पर्सेंटेज आपण व्हीटचा काढा म्हणजे आपल्याला जेव्हा ऑटोमॅटिक शिल्लक राहील लक्षात ठेवा. तर पर्सेंटेज ऑफ व्हीट बघा. पर्सेंटेज व्हीटचं पर्सेंटेज आपण काढणार आहे. कसं काढायचं लक्षात ठेवायचं. तर आपली टोटल किती लक्षात ठेवा. या ठिकाणी टोटल 40, तर 40 पैकी किती बरं 30. मग आपण काय करायचं 30 अपॉन 40 इंटू काय करायचं 100 करायचं लक्षात ठेवा. 40 इंटू 30 अपॉन 40 इंटू काय करायचं 100. 40 पैकी 30 व्हीट आहे तर 100 पैकी किती लक्षात ठेवायचं. तर बघा या ठिकाणी 0 गेला 4 ने डिवाइड केलं 25 आलं इज इक्वल टू किती बरं 75%. या ठिकाणी टोटल 50 35 अपॉन 50 इंटू काय करायचं 100 करायचं. पण 50 पैकी 35 तर 100 पैकी किती बघा 0 गेला 5 टू जा किती झालं बघा 70%. देन 60 खाली घ्यायचं. 60 पैकी किती बरं 48 इंटू काय करायचं 100 करायचं. 0 गेला 6 1 जा 6 6 8 जा इज इक्वल टू किती आलं बघा 80% आलं बघा 80%. तर हे पर्सेंटेज काढून घ्यायचं लक्षात ठेवा. आपण पहिले मी काय केलं व्हीट जवार याची टोटल मारून घेतली. टोटल 40 35 50 आलं 48 12 60 आलं बघा. मग 40 पैकी 30 मग 30 आपण 40 इंटू काय बरं 100 75% आलं. 35 आपण 50 इंटू 100 70% आलं. 45 60 किती आलं बरं या ठिकाणी 80%. आता हा करताना काय करायचं लक्षात ठेवायचं. आपण फर्स्ट या ठिकाणी एकदम सिंपल असतो पर्सेंटेज बार. फर्स्ट आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घ्यायचं लक्षात ठेवा. हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. या ठिकाणी आपण इयर घेणार आहे. मागच्याच प्रमाणे या ठिकाणी आपण इयर घ्यायचं बघा. हे फर्स्ट घेतलं मी 2010, एक सेमी सोडून दिलं हा घेतला 2011, एक सेमी सोडून दिलं हा घेतला 2012 बघा. म्हणजे एक्स ऍक्सिस इयर आणि वाय ऍक्सिस 1 सेमी इज इक्वल टू किती बरं 10 क्विंटल. बघा की 10 ने जायचं आपण 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि काय बरं 100. तर याच्यामध्ये आपण काय करायचं लक्षात ठेवा 100चं काढून टाकायचं आणि त्याच्यामध्ये 75 हे काय बरं व्हीट आहे. आता व्हीट कशी दाखवणार बघा. व्हीट मागच्या प्रमाणे आपण व्हीट इज इक्वल टू बघा असे दाखवणार आपण व्हीट मागच्याच बघा. तर अशा पद्धतीने व्हीट दाखवणार लक्षात ठेवा. जवार इज इक्वल टू बघा हे दाखवल्याशिवाय मार्क मिळत नाही. जवार कशी पण दाखवा लक्षात ठेवा. हे जवार दाखवणार लक्षात ठेवा. तर हे जर नाही लिहिलं तर मार्क आपले कमी होतात लक्षात ठेवा. हे जर नाही लिहिलं बाजूला तर मार्क कमी झालं का. तर 100% लक्षात ठेवा. डायरेक्ट आपण 100 वर जायचं लक्षात ठेवा. हा 100 वर काढून टाकायचं लक्षात ठेवा. फर्स्ट 100 काढून टाकले बघा. त्या 100 पैकी 75% काय बरं जवार आहे. हे 75% जवार बघा. हे जवार दाखवलं मी 75%. हे जवार काय बरं 70%. उरलेले काय बरं या ठिकाणी हे उरले ते आपले काय बरं व्हीट दाखवले. जवार आपले उरलेले बघा हे जवार लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यामध्ये 100 टाकून द्यायचे सगळ्यांचे बघा. सगळ्यांचे 100 टाकूनच द्यायचे 100% मध्ये.
हे पर्सेंटेजमध्ये सगळ्यांचे 100 टाकून दिले. या ठिकाणी आता किती बरं, या ठिकाणी 70% आहे. हे 70%, हे 70% हे आपण वीट दाखवले. उरले ऑटोमॅटिक वरचे काय बरं, जेव्हा उरले लक्षात ठेवायचं, हे जेव्हा दाखवायचे आपण पर्सेंटेज भागमध्ये पर्सेंटेज करून टाकायचे. नंतर याचे किती बरं, 60% आहे. 60 हे 60 टाकून द्यायचे आपण, लक्षात ठेवा. हे 60 मी वीट टाकून दिले. उरलेले रिमेनिंग काय बरं, हे वरती जेव्हा उरले लक्षात ठेवा. तर हे अशा प्रकारे पर्सेंटेज भाग दाखवायचं. परीक्षेला काय काय चेक करतात, या ठिकाणी नाव दिलं नसेल तर मार्क कट होतं. या ठिकाणी इयर दाखवायचं. या ठिकाणी काय करायचं आपण, क्विंटल शब्द वापरायचे, लक्षात ठेवा. क्विंटल प्रोडक्शन ऑफ काय बरं, क्विंटल नीट लक्षात ठेवा. वीट कसे दाखवले, जवाब कसे दाखवले, अशा प्रकारे पर्सेंटेज बारमध्ये आपण 100 प्रमाणे काढून घ्यायचे, लक्षात ठेवा. परीक्षेला आहे. नंतर आपण 7 पॉईंट मधला हा बसचा जो आहे तो करून बघा, लक्षात ठेवा. 7.1 मधला पहिला क्वेश्चन, बस नंबर ऑफ ट्रक अँड बस, हा तुम्ही करून बघा, लक्षात ठेवा. तर फर्स्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा तो बस आणि ट्रक. तर 7.1 मधला पहिला क्वेश्चन जो आहे तर ट्रक अँड बस हा मस्त इम्पॉर्टंट आहे बघा. हा पण करून बघा, मस्त इम्पॉर्टंट आहे बघा. परीक्षेला हा विचारण्याची शक्यता जास्त आहे बघा, पहिला क्वेश्चन बघा. तर अशा प्रकारे बघा आपण हा पर्सेंटेज बार आणि दोन्ही घेतलं, लक्षात ठेवा. आता प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा, तर आपण आयतं जर मिळालं असेल तर त्याला म्हणतात, लक्षात, सेकंडरी डाटा. जर आयतं जर दिलं नसेल, लक्षात ठेवा, तर त्याला म्हणतात प्रायमरी डाटा. बघा 7.2 क्लासिफाय द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय प्रायमरी डाटा और सेकंड डाटा. इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ एव्हरी स्टुडंट्स कलेक्टेड बाय व्हिजिटिंग एव्हरी. बघा 7.2 मधला 7.2 बघा 7.2 मधला पहिला क्वेश्चन जो आहे तो पहिला क्वेश्चन बघा, प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा. आयतं जर असेल, आयतं इन्फॉर्मेशन ताबडतोब मिळत असेल, इट इज सेकंडरी डाटा. जर त्या इन्फॉर्मेशनला वेळ लागत असेल तर प्रायमरी डाटा. बघा तर फर्स्ट आहे बघा, फर्स्ट 7.2 मधलं फर्स्ट बघा काय दिलेलं आहे. द इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ एव्हरी स्टुडंट कलेक्टेड बाय व्हिजिटिंग क्लास इन द स्कूलमध्ये जायचं आणि विचारलं आपल्याला एव्हरी मुलाचं स्टँडर्ड, लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्याला जर तो मिळाला नसेल तर आपण त्याला काय म्हणणार, तर प्रायमरी डाटा. फर्स्ट आन्सर आहे प्रायमरी डाटा. सेकंड आहे बघा, द इन्फॉर्मेशन ऑफ द हाइट्स ऑफ द स्टुडंट वॉज गॅदर्ड फ्रॉम स्कूल रेकॉर्ड्स अँड सेंड टू हेड ऑफिस. इट इज वॉज सेंड अर्जंटली. बघा तर अर्जंटली लक्षात ठेवा, आपल्याला त्या ठिकाणी डाटा असतो आहे का, मग त्याला म्हणतात सेकंडरी डाटा, लक्षात ठेवा. इन द विलेज नानपूर इन्फॉर्मेशन कलेक्टेड बाय एव्हरी हाऊस रिगार्डिंग टू. बघा तर वेळ लागेल, लक्षात ठेवा, म्हणून याला म्हणतात प्रायमरी डाटा. रीडिंग नाही म्हणून प्रायमरी डाटा, लक्षात ठेवायचं. तर फॉर सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज गॅदर विजिट फॉरेस्ट. बघा हा लगेच मिळणार नाही म्हणून प्रायमरी डाटा. लगेच मिळतं म्हणून त्याला म्हणतात सेकंडरी डाटा. जर आयतं रेडीमेड नसेल तर त्याला म्हणतात प्रायमरी डाटा, आणि रेडीमेड असेल तर सेकंड डाटा. बघा प्रायमरी डाटा आणि सेकंड डाटा, इट रिक्वायर्स मोर टाइम्स. म्हणजे प्रायमरी डाटा मिळवण्यासाठी वेळ लागतो, लक्षात ठेवा. सेकंडरी डाटा इट इज रेडी अवेलेबल सो नीड्स लेस टाइम. बघा तर परीक्षेला तर नंतर इट इज करेक्ट अँड रिलायबल. प्रायमरी डाटा लक्षात ठेवा, इट मे बी लेस रिलायबल, लक्षात ठेवा. तर प्रायमरी डाटा आपण स्वतः गोळा करतो म्हणून तो रिलायबल असतो, आणि सेकंडरी डाटा आयता त्या ठिकाणी रेडीमेड असतो म्हणून तो नॉट रिलायबल असतो, लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे हा परीक्षेला जर आला तर आपल्याला करता यायला पाहिजे. बघा तर यानंतर फ्रिक्वेन्सी वगैरे आपल्याला करता येतं, लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी यानंतर आपण थोडंसं पुढे जाणार, लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, तर हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, पेज नंबर 122 वर. व्हॉट इज मीन बाय सेंट्रल टेंडन्सी. तर सेंट्रल टेंडन्सी, इफ द डाटा कलेक्टेड ए सर्वे ऑफ ए ग्रुप इज सॅटिस्फॅक्शन लार्ज देन इट इज जनरली शोज ए peculiar property the number of. हे पाठ करून ठेवा. व्हॉट इज माय मीन बाय सेंट्रल टेंडन्सी, पेज नंबर 122. सेंट्रल टेंडन्सी मस्ट इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. सेंट्रल टेंडन्सी इज मस्ट इम्पॉर्टंट आहे बघा. यानंतर थोडंसं पुढे जातो मी प्रॅक्टिस एट 7.5 मध्ये. तर 7.5 मध्ये परीक्षेला आपल्याला बघा तर एकाच क्वेश्चन मध्ये
बघा प्रॅक्टिस सेट मधला 6 क्वेश्चन बघा. तर 6 क्वेश्चन आपल्याला प्रॅक्टिस सेट मधला जर विचारला असेल तर काय करायचं लक्षात ठेवा. 7.5 मधला 6 क्वेश्चन बघा. तर मीन, मीडियन आणि मोड काढायचं एकाच याच्यामध्ये बघा. काय दिलं लक्षात ठेवा. 6 क्वेश्चन 5 4 0 2 2 4 4 3 3. तर फाइंड द मीन अँड मीडियन बघा. 9 मॅचेस बघा. 9 मॅचेस दिलेले आपल्याला आणि या ठिकाणी फाइंड द पहिला फर्स्ट मीन विचारलंय बघा. मीन फर्स्ट मीन काय करायचं आपण या ठिकाणी सम करायची सगळ्यांची बघा. 5 + 4 + 0 + 2 + 2 + 4 + 4 + 3 + 3 डिवाइडेड बाय काय करायचं 9 करायचं. 5 + 4 9 9 + 2 11 11 + 2 13 13 + 4 17 21 24 27 27 डिवाइडेड बाय काय बरं 9 9 मॅचेस शिकलो होतं लक्षात ठेवा. 9 ने डिवाइड करायचं. मीन इज इक्वल टू किती बरं 3. लक्षात ठेवा परीक्षेला मीन इज इक्वल टू किती बरं 3. नंतर मीडियन विचारलं लक्षात ठेवा. सेकंड क्वेश्चन विचारला मीडियन. आता मीडियन बघा टोटल 9 चे लक्षात ठेवा. तर मीडियन आता फर्स्ट आपण मीडियन लिहिताना काय करायचं लक्षात ठेवा. या ठिकाणी 9 बघा. तर फर्स्ट आपण काय करायचं हे टोटल 9 नंबर आहे बघा. तर हे असेंडिंग ऑर्डरने मानून घ्यायचं लक्षात ठेवा. फर्स्ट राईट डिसेंडिंग ऑर्डर बघा. डिसेंडिंग ऑर असेंडिंग ऑर्डर तुम्हाला जसं वाटेल तर म्हणजे कमीकडून जास्तकडे जा किंवा जास्तीकडून कमीकडे जा. तुम्हाला जसं वाटेल तसं त्या पद्धतीने जा लक्षात ठेवा. तर मीन काढताना लक्षात ठेवायचं आपण असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर. तर फर्स्ट आपण मीन करताना मोठ्याकडून छोट्याकडे जा किंवा छोट्याकडून मोठ्याकडे जा लक्षात ठेवायचं. तर आपण छोट्याकडून मोठ्याकडे जाऊ. फर्स्ट आपण मीन फाइंड केलं लक्षात ठेवा. तर मीडियन फाइंड करताना तर आपण असेंडिंग ऑर्डर किंवा आपल्याला पाहिजे तसं त्या पद्धतीने करा लक्षात ठेवा. फार द मीडियन बघा इट इज राईट द काय बरं ऑब्झर्वेशन ऑफ असेंडिंग ऑर्डर. तर आपण असेंडिंग ऑर्डर प्रमाणे करू लक्षात ठेवा. तर असेंडिंग ऑर्डर करताना पहिले आपण सगळ्यात अगोदर काय करणार आहे लक्षात ठेवा. कमीकडून जास्तीकडे जाणार लक्षात ठेवा. सर्वात कमी कोणी बरं 0 हा घेतला 0 बघा. 0 नंतर 2 2 2 2 देन 3 3 देन 4 4 बघा काय केलं आपण 4 4 3 टाइम्स लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 पण 0 1 सॉरी 5 लास्ट काय बरं 5. म्हणजे आपण हे डिसेंड असेंडिंग ऑर्डर प्रमाणे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. तर कॉमा देऊ लक्षात ठेवा. या ठिकाणी 0 0 0 0 0 बघा. तर आता या ठिकाणी काय करायचं परीक्षेला तर टोटल ऑब्झर्वेशन किती बघा. टोटल 9 चे बघा. 9 चे लक्षात ठेवा. मग आपण काय करायचं मीडियन मीडियन इज इक्वल टू बघा काय करायचं n+1 करायचं. n+1 अपॉन काय करायचं n+1 अपॉन 2 करायचं. आता 9 चे लक्षात ठेवा. 9+1 अपॉन 2 किती बरं 10 अपॉन 2 इज इक्वल टू किती बरं 5th नंबर. 5th नंबर इज काय बरं मीडियन इज मीडियन.